स्पर्धेचा असा दुसरा दिवस आहे आणि अर्थात दुसऱ्या दिवसातील अत्यंत महत्वाची लढत आपण पाहतोय। अर्थात सामना क्रमांक 4 मॅच नंबर 4 रोशनी 11 विरुद्ध 11 फायटर आणि पिंटू परचा। आपण पाहिलं तर मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कालच्या सत्रात देखील मित्रांनो आयकॉन म्हणून रायगड टायगर उस्मान पटेलने कालच्या सत्र गाजवलं होतं आणि तदनंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आयकॉन अर्थात मॅन फ्रॉम मुंबईचा पिंटू परचा। सामना पटापट खेळवायचा, दोन्ही संघांना विनंती आहे एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणं नितांत गरजेचं आहे, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल। प्लीज विनंती करतो। आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू प्रत्येक संघातून आपण खेळताना पाहतोय। सामन्याला सुरुवात होते 5 षटकांची लढत आहे। पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्वाची आहेत। अर्थातच एस्टनच्या मागे आपण पाहिलं तर राजा कातू गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, सलामीचं षटक ऋतिक। आपण पाहिलं तर अर्थातच ऐतिहासिक पोन तलावावरती आजच्या सत्रातील चौथा मॅच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कर्णधाराचा विश्वास कशा प्रकारे सार्थ ठरवला जाते पाहूया। क्षेत्ररक्षण सजवलं जाते, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि डीप कावकोरांच्या पट्ट्यात हेमंतला आपण पाहतोय। पहिला चेंडू ऋतिकचा, अकूट टप्प्यात चेंडू कट केलाय, अर्थात विकीकडून चूक होते मात्र कव्हर केलं जातंय, एकने धाव संख्या होते। आपण पाहिलं पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती एक सेन्सिबल क्रिकेट आहे। अकूट टप्प्यात चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट केल्या चेंडूला पॉइंटच्या पट्ट्यात एकने खातं मात्र उघडलं जाते, फलंदाज नागेश। आपण पाहिलं तर अक्षय स्ट्राईकवर असणार आहे अक्षय आणि अर्थात आपण पाहिलं तर पुढचा चेंडू असणार आहे अर्थात राईट टप मोर द विकेटचा ऋतिक। वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघामध्ये पहिलं षटक आहे राईट टप मोर द विकेटचा महाराष्ट्र स्ट्राईकवर। आपण पाहिलं तर अक्षयसाठी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगलं एष्टी रक्षण आपण पाहतोय राजाच्या माध्यमातून, कारण चेंडू पडल्यानंतर एष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट चेंडूने एक सांगता होताना आपण पाहतोय। धावसंख्या आपण पाहिलं तर बिनबाद एक षटक क्रमांक 1 फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 अर्थात स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे, 3 दिवस चालणारी स्पर्धा आहे मित्रांनो। क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर बोबस्कर सर यांचं देखील आगमन झालंय आणि या क्रीडा स्पर्धेच्या वतीने बोबस्कर सर आपलं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे। इथं आपण पाहिलं तर अर्थात अक्षयच्या बॅटमधून निघाला डीप कावकोनाच्या डोक्यावर चेंडू सीमारेखा पार, उत्तुंग षटकार डीजे अप्रतिम फटका। आपण पाहिलं तर अकूट टप्प्याचा चेंडू होता, अत्यंत जबरदस्त पुलचा फटका आपण पाहिला आणि अक्षय पवारच्या बॅटमधून निघालेला एक मस्ट निडेड षटकार, महत्वाच्या क्षणी आलेला षटकार, चांगलं षटक प्रगतीपथावर असताना लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो अक्षयच्या माध्यमातून। किरण पवार याचा छोटा बंधू आपण पाहतोय अक्षय पवार स्ट्राईकवर असणार आहे, ब्लॉक मध्ये टाकले चेंडूला अर्थात खोदून काढलाय, लॉंगॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय। स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 8 षटकांची लढत आहे। अर्थातच ऐतिहासिक पोन तलावरती फ्रेंडशिप ट्रॉफी 2022चा थरार आपण पाहतोय। नेत्रदीपक स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आणि अर्थातच चिपळुणातील सर्वात यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। क्रीडा रसिकांची सर्वात लाडकी स्पर्धा फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 आपण पाहतोय। ऋतिकचा पुढचा चेंडू, हो इथं मात्र चेंडू उडावलाय, अर्थातच एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, इथं मात्र झेल टिपला जातोय, परतावा लागतंय, अर्थात बॅक टू द पॅव्हिलियन नागेश, बॅक टू द पॅव्हिलियन दॅट शुड बी टेकन। येस डीजे कॅरी। मिळालेलं हे पहिलं यश 11 फायटरला देखील मिळालेलं पहिलं यश आहे। 11 फायटर संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विकी नरळकर, राकेश पालांडे, एस्टनच्या मागे आपण पाहिलं तर अर्थातच राजा खाटू, मंजूर पटाईत, डीप कावकोनाच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर अष्टपैलू हेमंत कदमला आपण पाहतोय। तदनंतर गोलंदाजी मार्कवर अर्थातच ऋतिक, तदनंतर आपण पाहिलं तर पॉइंटच्या पट्ट्यात एक जुने आणि यंग विरुद्ध टॅलेंट असा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतो। 11 फायटर जुनं आणि नवीन एक चांगली संघ बांधणी केली जाते 11 फायटरच्या माध्यमातून। षटक क्रमांक 1 धावसंख्येमध्ये पाहिली तर 1 गडी बाद 8 धावा। षटक क्रमांक 1
सुंदर कमबॅक केले ऋतिकने, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. फ्लॅट विकेट समोर अप्रतिम फटका, जबरदस्त फटका पडतो. अक्षरची पॉवरच्या बॅट मधून निघालेला उत्तुंग षटकार, चेंडू जातो सीमारेखा पार. आणि आपण पाहिलं तर अर्थातच जो मधला वेळ आहे, एलियन फायटर संघ आपण विनंती करतो विक्की नरळकर अँड कंपनी, कारण आजच्या सत्रात क्वार्टर फायनलचे सामने देखील खेळवायचे आहेत. आपला एक रत्नागिरी जिल्ह्यातील पलाटे संघ आहे, विनंती करतो डिस्कस करू नका प्लीज. आणि आपण पाहिलं तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 14. शेवटच्या चेंडूवरती ज्या प्रकारचा फटका आपण पाहिला होता, अर्थातच अक्षयच्या बॅट मधून घुटना टेक तमाशा देख. आणि ते आपण पाहिलं तर मित्रांनो, हे मोठे फलंदाज असतात ना, त्यांना तुम्ही पायामध्ये चेंडू टाकला तर तुम्हाला आशीर्वाद नाही, षटकार किंवा चौकारच खावा लागेल, कारण एक जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावर चेंडू सीमारेखा पार. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अजय तांबट. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे मित्रांनो. अर्थातच पिंटू परचा, ज्याने मागच्या सामन्यात 18 चेंडूंचा सामना करताना 9 षटकार एका चौकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली होती. त्या संपूर्ण स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल हायेस्ट धावसंख्या आपण पाहिली तर पिंटू परचा याच्या नावे. अजयचा पुढचा चेंडू आपण पाहतोय, पहिला चेंडू राईट टॉप ओव्हर द विकेटचा मार असणार आहे. इथं क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू आहे. आपण पाहिलं तर ज्या प्रकारची फलंदाजी अजयने मागच्या सामन्यात अर्थात पिंटूची पाहिले, एक चांगला चेंडू होता, गती परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ द पेसचा एक चांगला दर्जेदार चेंडू. धावसंख्या 1 ने मात्र वाढते. स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 2. इथं पण पाहिलं तर षटक क्रमांक 2 1 गडी बाद 15. अजय तांबट वैयक्तिक कोट्यातील पहिलं संगमार्फत त्याचे दुसरं षटक आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर अक्षयसाठी डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात आणि डीप मिडविकेटच्या पट्ट्यात हेमंत कदम. अजयचा पुढचा चेंडू राईट पॉवर द विकेटचा मार आहे. हो क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय अजयची. आणि मित्रांनो, चालू सीझन मध्ये अर्थातच अजयने देखील चांगली कामगिरी सातत्यपूर्ण करताना आपण पाहतोय. आणि आता एक डॉट चेंडू आहे. आणि क्रिकेट म्हणजे धावांचा खेळ आहे, कारण ज्या प्रकारचं अजय षटक हाताळतोय, एका बाजूने अक्षय, एका बाजूने आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाज पिंटू परचा मैदानात असताना चांगली गोलंदाजी, लोकल टॅलेंट अजयकडून. ओव्हर द विकेटचा मारा. ओहो, काय जबरदस्त गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू टाकला जातोय. कारण आपण पाहिलं तर मागच्या षटकात देखील चांगली सुरुवात केली होती ऋतिकने, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर एक मोठं षटक आपण पाहिलं होतं. इथं मात्र अजयने ज्या प्रकारची सुरुवात केली, पहिल्या चेंडूवरती 1 नंतर डॉट डॉट, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अजयची. हो, इथं मात्र चेंडूला उडवलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. व्यासपीठाला इथे सलामी दिली जाते. वॉट अ षटकार, वॉट अ टायमिंग. संघाची स्थिती पण पाहिली तर 21 दफा फलकावरती लागतात. आणि अक्षयच्या बॅटमधून निघालेला तिसरा षटकार आहे. अर्थात अक्षय खेळतोय 3 षटकारांच्या मदतीने आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती. चांगली एका बाजूने 21 धावांवरती चांगली फलंदाजी आपण पाहतोय. नॉटआउट अर्थात अक्षय पवार आपण पाहिलं तर किरण पवार याचा छोटा बंधू, ह्याच मैदानात 2018 साली तिरुपती सावर्डेच्या माध्यमातून खेळताना किरण पवारने मॅच विनिंग खेळी केली होती. आणि अर्थातच एक दर्जेदार खेळाडू आहे अक्षय. राईट टॉप ओव्हर द विकेटचा मार अजयचा. इथं मात्र सुंदर फटका आहे. बॅक टू द बॉलर, चेंडू सीमारेषेचा भेद घेताना नक्कीच मस्तक पे दस्तक देता हुआ है चौकार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. डीजे कॅरी ऑन. नक्कीच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 धावसंख्येमध्ये 1 गडी बाद 24. काय प्रत्युत्तर दिलं जात आहे अजय तांबटला, ज्या प्रकारची सुंदर गोलंदाजी केलं होतं, आक्रमण केलं जात आहे. आणि आपण पाहिलं तर वाईट यॉर्करचा चेंडू होता, शॉर्ट लॉंगॉनच्या पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डॉट चेंडूने सांगता मात्र होते. इथं पण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12.50 सरासरीने 25 धावा गोळा केल्या जातात. पॉवर प्लेच्या 2 षटकात अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थात एक दर्जेदार स्पर्धा फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. डीजे कॅरी ऑन.
च्या अकुट टप्प्यात चेंडू पुल केल्या चेंडूला आपण पाहिलं डीप कॉव कॉर्नरच्या पट्ट्यात हेमंत कदम चेंडूवरती येतोय. चांगली क्षेत्ररक्षण चांगली फेक मात्र होते. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढते. अर्थात 26 धावा. षटक क्रमांक 3. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मध्ये कालच्या सत्रापासून मित्रांनो एकापेक्षा एक दर्जेदार मान्यवर या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं दुपारच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचं फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या वतीने हार्दिक स्वागत आहे. इथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 कोट्यातील पहिल्या संघामार्फत आपण पाहिलं तर तिसरं षटक वेणू. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. स्ट्राईकला आक्रमक किरण पवार. किरणच्या बॅटमधून गेला पुलचा एक अप्रतिम फटका. इथं मात्र चेंडू सीमा रेखा पार. डीप मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार. यस डीजे अप्रतिम फटकेबाजी. नाही. थँक्यू व्हेरी मच. इथे पण पाहिलं तर धावसंख्या 6 ने वाढते. षटक क्रमांक 3 अर्थातच 32 धावा फलकावरती लागतायत. अक्षय पवारच्या बॅटमधून निघालेला षटकार क्रमांक 4 आपण पाहतोय. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. राईट ऑफ द विकेटचा मारा आहे. इथं पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू त्याच प्रकारची दिशा. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आहे. धावा नक्कीच रोखल्या जात आहेत वाचवल्या जात आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. 33 धावा. आणि धन्यवाद ज्या क्रीडा रसिकांनी झेल टिपलाय. मनोजजी पालंडे आणि आर्मी रिटायर ऑफिसर म्हणून एक चांगली कामगिरी आपण त्यांची भारतीय सेनेमध्ये पाहिली. तदनंतर रिटायर झाल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर काय दर्जेदार कामगिरी आहे. धन्यवाद सर. अप्रतिम झेल टिपलाय. पालंडे सरांचा यथोचित सन्मान केला जातो आणि 200 रुपयाचं पारितोषिक फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा रसिकाच्या प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू व्हेरी मच सर. आणि त्यांनी हे पारितोषिक डोनेट केलंय ह्या स्पर्धेसाठी. धन्यवाद सर. थँक्स व्हेरी मच. धन्यवाद. जोरदार टाळ्या होते सरांसाठी. काय विचार आहे. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. धावसंख्या प्रमाणे 34 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं वेणू. राईट ऑफ द विकेटचा पुढचा चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. काय जबरदस्त सुंदर कमबॅक आहे. एक तेरी तो एक मेरी तो शेर तो मैं सव्वा शेर. सुंदर कमबॅक केलं जात आहे. प्रत्युत्तर दिलं जातं. वेणू कमबॅक करतोय. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 3 34 धावा फलकावरती लागतात. बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं तर नागेश शून्यावर 1 वरती बाद झाला होता. तदनंतर सामन्याची सूत्र हातात घेतली जातात. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी आपण पाहतोय. अक्षय पवार काय जबरदस्त फलंदाजी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्करचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उलवडे लँड होतंय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या पट्ट्यात हेमंत कदम चेंडूवरती येतोय आणि खोदून काढल्या चेंडूला 35 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 35. डीजे एक मधुर संगीत. कॅरी ऑन डीजे. विनंती करतो पंच आपल्याला देखील पाणी पाहिजे का. विनंती करतो मंडळाचे कार्यकर्ते आपण विनंती करतो पंच मिलिंद केळकर यांना पाणी घेऊन जा प्लीज मित्रांनो. आणि 31 धावांवरती नाबाद आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय. अक्षय पवार आतापर्यंत त्यांनी पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकारांच्या मध्ये त्याने 12 चेंडू आणि 31 धावा. काय जबरदस्त फलंदाजी आहे. मागच्या सामन्यात पिंटू परचाला आपण 18 चेंडूमध्ये 63 धावांची खेळी 9 षटकार धावांचा पाऊस पडताना आपण पाहिलं होतं ह्या ऐतिहासिक पोनतला मैदानावरती. इथे मात्र पिंटू परचा शांत आहे तर दुसऱ्या बाजूने आक्रमण केलं जाते. 12 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी आहे. काय जबरदस्त. आणि आपण पाहिलं तर एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू अर्थात आपण पाहतोय रोशनी 11 संघाच्या माध्यमातून. इथे मात्र सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतो फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 म्हणजे नेत्रदीपक स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, डोळ्यांचं पांढर फेडणारी स्पर्धा आणि प्रेक्षकांना हवीशी वाटणारी स्पर्धा म्हणजे फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. आणि अर्थातच सर्वात यशस्वी स्पर्धा म्हणून हे स्पर्धेकडे देखील पाहिलं जातं कारण क्रीडा रसिकांची जी उपस्थिती प्रतिवर्षी या स्पर्धेला असते. मित्रांनो सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बावा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट टाइम कोट्यातील पहिल्याने संघामार्फत 4थं षटक आहे. बावासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप मिड ऑफ डीप लॉंग ऑन डीप काउकॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू डीप मिड विकेटला खेळाडू आपण पाहतोय. तदनंतर डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण पांगवलं जाते बावासाठी.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण कसंही लावा इथे मात्र फरक पडत नाही आहे, कारण सचिनला षटकार लिहायला भाग पाडलं जाते, कारण हा षटकार येतोय. अप्रतिम फटका डीजे. आपण पाहिलं तर किरण पवारच्या बॅटमधून निघाला षटकार क्रमांक 5. किरण पवार खेळतोय वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती. संघाची स्थिती पण भारी मित्रांनो. चौथं षटक चालू असताना एक गडी बाद 41 धावा. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो, इथे मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. काय सुंदर चेंडू टाकला जातोय. प्रश्न के जबाब उत्तर कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा मागच्या चेंडूवरती षटकार बसला होता त्यानंतर सुंदर कमबॅक आहे. आणि इथं पण पाहिलं तर चेंडूला थोडंसं मागे ठेवलं. डावखुरा गोलंदाजाचं नॅचरल स्विंग आहे, त्याचा तंतोतंत वापर मात्र केलं जातं. 41 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस ना 4th ओव्हर. षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा बावा. इथं मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू येतो डीप कव्हरच्या डोक्यावर चेंडू. हो हो, इथे मात्र षटकार आहे. चांगले प्रयत्न होते, अप्रतिम षटकार आहे. चांगला प्रयत्न होता वेणूचा, परंतु षटकार जातोय. डीजे देखील वाचतोय. मित्रांनो, धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच रोशनी 11 संघाची षटक क्रमांक 4 एक गडी बाद 47 आणि वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय अर्थातच अक्षय पवार. 16 चेंडू 43 धावा. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. एकाहत्तर किल्ला लढवला जातोय. पुन्हा एकदा अक्षय पवारच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम उत्तुंग षटकार. गोईंग गोईंग अँड गॉन. येस डीजे कॅरी ऑन. क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आपण पाहिलं तर पोसरे गावचे उपसरपंच आदरणीय विनोदजी सुर्वे यांच्या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय. सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि अर्थातच पोसरे गावचे उपसरपंच विनोदजी सुर्वे आपलं या क्रीडानगरीमध्ये फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. आणि पुन्हा एकदा आतापर्यंत 3 षटकार ह्या षटकामध्ये येताना आपण पाहिलंय. पहिला चेंडू होते षटकार, नंतर डॉट, नंतर षटकार. षटकांची हॅट्रिक ऑन आहे अक्षय पवारसाठी, कारण 1000 रुपयाचं पारितोषिक फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून आपण पाहिलं तर सलग 17 चेंडू 49 धावा. अर्धशतकाच्या उंबरट्यावर उभा खेळाडू. हो हो, अक्षय पवारच्या बॅटमधून निघालेला षटकार क्रमांक 3. षटकारांची हॅट्रिक होते, धावांचा पाऊस पडतोय आणि डीजे देखील वाजतोय. या जोरदार टाळ्या होत आहेत. आजच्या सत्रातील दुसरं अर्धशतक झळकावलं जाते अक्षय पवारच्या बॅटमधून आणि षटकारांची देखील हॅट्रिक केले. जबरदस्त. क्रीडाचकांनी मॅच आवडली असेल, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत आहेत प्लीज. काय फलंदाजी करतोय अक्षय पवार. 18 चेंडू 55 धावा. अप्रतिम फलंदाजी आहे. आणि क्रीडारसिक रविवार आहे, सुट्टीचा दिवस, आणि काय मनोरंजन केले जाते क्रीडारसिकांचं. षटकारांची आतषबाजी होताना आपण पाहतोय. आणि पिंटू परचा मागच्या सामन्याचा हिरो होता, त्याला मात्र 3 धावांवरती खेळतोय. वन मॅन शो, एक हाती किल्ला लढवताना आपण पाहतोय. अर्थातच अक्षय पवार मॅन फ्रॉम महाडचा एक दर्जेदार खेळाडू आहे. पुन्हा एकदा बाबाचा फुटता चेंडू. हो हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया कुठे जाऊन लँड होत आहे. अर्थात डीप काऊकोंडच्या डोक्यावर चेंडू, सीमा रेखा पार, उत्तुंग षटकार. येस डीजे. अक्षय या षटकारांनी खेळतो वैयक्तिक 61 त्या धावसंख्येवरती. तर सचिन गुणलेखाला एकदा नव्हे तर ह्या षटकात तब्बल 5 वेळा षटकार लिहायला भाग पडलाय कुणी तर अक्षय पवारने. काय सुंदर फलंदाजी आहे. 4 षटकं देखील संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर एक गडी बाद 64 धावा. आणि आपण पाहिलं तर एक गडी बाद 64. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. आणि खरोखर जे दुपारचे क्रीडारसिक आहेत त्यांचं अप्रतिम जबरदस्त मनोरंजन केलं जात आहे. आणि माध्यम कोण असेल तर अर्थातच मॅन फ्रॉम महाडचा दर्जेदार खेळाडू अर्थातच अक्षय पवार.
वेणू गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. कोट्यातील दुसरं संघात पाचवं आणि अंतिम षटक आहे. पिंटू परच्यासाठी टाकलेला चेंडू तो वाईट यॉर्कर पॉइंट बॅटची कडगंटू पुन्हा एकदा चेंडूने बीट केलंय अर्थात विकीला मात्र कव्हर केलं जात आहे. अजय तांबटच्या माध्यमातून 2 धावा मिळतात. पिंटू परच्याला 2 धावा मिळतात. अर्थातच रोशनी 11 संघाला संघटित स्थिती पण पाहिली तर षटक क्रमांक 5 एक गडी बाद 66 धावा. यानंतर होणारा सामना विनंती करतो अर्थातच TWJ गुहागर आणि आई बालजाई माणगाव दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या. हो वेगवान फटका होता. काय एफर्ट्स होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता वेणूचा मात्र नक्कीच धावा वाचवले जात आहेत. एकने धाव संख्या वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 67 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस नाव 5th अँड लास्ट ओव्हर. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा काय शिल्लक आहे. पुन्हा एकदा विनंती करतो नाणेफेकीसाठी या. यानंतर होणार आजच्या सत्रातील सामना क्रमांक 5 TWJ गुहागर विरुद्ध आई बालजाई माणगाव दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या. फर्स्ट अँड लास्ट कॉल. वेणूचा पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा मार असणार आहे. अक्षय हो काय जबरदस्त कमबॅक आहे. आणि ह्या सामन्यात आपण पाहिलं एक मात्र असा गोलंदाज वेणूने ज्याने आतापर्यंत या सामन्यात चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जखडून ठेवलंय. कारण बोथ एंड आपण आक्रमण होताना पाहतोय परंतु वेणू असा गोलंदाज आहे ज्याने व्हरायटी गोलंदाजी करताना जखडून ठेवलंय. ह्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळताना हाणामारीचं षटक आहे केवळ 3 धावा दिल्यात. कंजूस गोलंदाजी आहे जखडून ठेवलाय आणि क्रिकेटचा मोठा अनुभव देखील या खेळाडूच्या पाठी आपण पाहतोय. मॅन इन फॉर्म असं वेणू हो पुन्हा एकदा वेगवान फटका होता बॅक टू द बॉलर लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडू येताना आपण पाहतोय. धावसंख्या 1 देखील वाढते. स्थिती आपण पाहिली तर 68 धावा. शेवटचं षटक मित्रांनो हाणामारीचं म्हटलं जातं स्लॉ बोर्ड ज्याला म्हणतात. अशा या षटकात कारण पिंटू परचा आणि अक्षय पवार सारखे 2 दिग्गज फलंदाज मैदानात असताना ज्या प्रकारचे 4 चेंडू वेणूने हाताळलेत अप्रतिम गोलंदाजी आहे. जबरदस्त असं जखडून ठेवलाय वेणूने. इथं एक जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. काय सुंदर षटक आहे. काय प्रभावी षटक आहे. आणि इथे मात्र कुठेतरी 11 पॅटर्नने थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय. माध्यम आपण पाहिलं तर वेणू ह्या षटकात आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि केवळ 4 धावा दिल्यात. प्रभावी षटक आहे. आणि क्रिकेट म्हणजे कमबॅकचा खेळ धावांचा खेळ. आणि इथे आपण पाहिलं तर सोनार की एक लोहार की कमबॅक केले जाते प्रत्युत्तर दिलं जात आहे अर्थात वेणूच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या पर्यंत 68 धावा फलकावरती लागतायत. राईट ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू आहे. हो पिंटू परच्या बॅट मधून निघालेला फटका शेवटच्या चेंडूवरती शेवट मात्र गोड केलाय. काय सुंदर फटका आहे. आणि हा नो चेंडू घोषित केलाय. खेळासी कुठू नका. ह्या चेंडूवरती 7 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या पण पाहिली तर अर्थातच 7 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर 75 धावा फलकावरती लागतायत. षटक क्रमांक 5व षटक नाणेफेकीसाठी या. विनंती करतो TWJ गुहागर आणि आई बालजाई माणगाव दोन्ही संघ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. आई बालजाई माणगाव विरुद्ध TWJ गुहागर प्लीज नाणेफेकीसाठी या. आजच्या सत्रामध्ये आम्हाला क्वार्टर फायनल देखील खेळवायचे सहकार्य करा प्लीज. वेणू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. फ्रीटचा चेंडू आहे पिंटू परच्यासाठी. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला ढकलला जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता शेवटचा चेंडू आहे आणि इथं मात्र सुंदर आणि बिटवीन द विकेट आहे. अशा प्रकारे एकूण 5 षटकांचा खेळ मात्र संपतो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 1 गडी बाद. धावसंख्या आपण पाहिली तर 77 धावा फलकावरती लागतायत आणि 78 धावांचं एक टार्गेट सेट केलं जात आहे. मोठं टार्गेट सेट केलं जात आहे. पहिल्या सामन्यात देखील ह्याच रोशनी 11 संघाने 77 धावांचा पाठलाग केला होता आणि इथे देखील 77 धावांचं उद्दिष्ट ठेवताना आपण पाहिलं तर 78 धावांचं टार्गेट ठेवलंय. नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा विनंती करतो आई बालजाई माणगाव विरुद्ध TWJ गुहागर. 78 धावांची अर्थातच 30 चेंडू जिंकण्यासाठी 78 धावांची गरज आहे 11 फायटर अर्थात चिपळूण संघाला. आणि कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातो हे देखील पाहणं नितांत गरजेचं आहे. इथे मात्र नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहिलं तर समालोचन कक्षासमोर आई बालजाई माणगाव विरुद्ध TWJ गुहागर. TWJ संघाने आजच्या सत्रामध्ये पाहिलं तर सलामीची लढत सुरुवात चांगली केली होती. सलामीची लढत देखील जिंकली होती आणि अर्थात 2 गुणांनी हा संघ एक चांगल्या प्रकारची कामगिरी स्पर्धेत आपण पाहतोय संघाची.
ताकद ठीक आहे टाक आणि आपण पाहिलं तर कोणाला बाहेर आणि आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच स्वस्तात बाद झाला होता नागेश. दोन चेंडूचा सामना करताना एका धावेवरती परतला होता. तदनंतर अक्षय पवारने सामन्याची सर्व सूत्र हातात घेताना 22 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 8 षटकार त्याचे आपण पाहिले आणि 62 धावांची खेळी केले. पहिल्या सामन्यात देखील सुमित पाटील आपण पाहिलं होतं 63 धावांची खेळी केली होती 18 चेंडूंचा सामना करताना पिंटू परचाने. आणि तदनंतर पिंटू परचाने देखील या सामन्यात एका बाजूने एक सेन्सिबल क्रिकेट खेळताना चांगली साथ देताना एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहिले. अर्थात दोन खेळाडूंच्या दरम्यान 71 धावांची 77 धावांची पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहिली आणि त्याच्यामध्ये एक सिंहाचा आणि मोलाचा वाटा आपण पाहिला. अर्थातच 14 धावांचा पिंटू परचा. TWJ गुहागर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू व्हेरी मच. आणि सामना संपल्या नंतर लगेचच TWJ संघ आपल्यास विनंती करतो आपण मैदानाचा देखील ताबा घ्या. सलामीची जोडी विनंती करतो. 11 फायटर प्लीज. 11 फायटर सलामीची जोडी पाठवा प्लीज त्वरित लवकर, कारण आजच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनल देखील खेळवायचे आहेत. आणि स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो, फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 सबिया फाउंडेशनचे संस्थापक क्रिकेट प्रेमी मुबीनभाई, तदनंतर प्रसिद्ध उद्योजक क्रिकेट प्रेमी वाहबभाई बेबल यांच्या मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा म्हणजेच फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 आपण पाहतोय. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन, फ्रेंडशिप स्पर्धेचं आयोजन जेव्हा जेव्हा झालं फ्रेंडशिप ट्रॉफीचं, तेव्हा आपण पाहिलं तर संयोजन अर्थात दर्जेदार संयोजन आपण पाहिलं तर सुधीर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बंटी सावंत आणि सुधीर स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू यांच्या वतीने एक संयुक्त विद्यमानाने चांगली स्पर्धा संपन्न होताना आपण प्रत्येक वर्षी आपण पाहतो. आणि ती स्पर्धा ह्या वर्षी आपल्यासाठी घेऊन येतात फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 मॅच नंबर 4 आपण पाहतोय. आणि यानंतरचा होणारा सामना नाणेफेक जिंकून TWJ गुहागर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि सलामीची जोडी 11 फायटर. डीजे मास्टर एक मधुर संगीत. डीजे प्लीज कॅरी ऑन. सलामीची जोडी मैदानात जाताना विकी नरळकर आणि हेमंत कदमला आपण पाहतोय. एक मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहिलं तर प्रति षटकामागे आपण 15.50 सरासरी धावा गोळा करावे लागतील. 78 धावांचं एक मोठं उद्दिष्ट ठेवलं मित्रांनो. आणि आपण पाहिलं तर कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातो, कारण लोकल संघ आहे, लोकल टॅलेंट आहे. 11 फायटर एक दर्जेदार संघ रत्नागिरी जिल्ह्यातील. इथे मात्र सलामीचं षटक रवी बुंबक क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे मित्रांनो. सलामीचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात विकी नरळकरसाठी डीप स्क्वेअर लेग. त्यानंतर आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर एक खेळाडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग. आणि डीप काऊकोरच्या पट्ट्यात ते खेळाडूला आपण पाहतोय. रवी बुंबक पहिला चेंडू रॅट टॅप ऑर द विकेट मारा विकीसाठी. हो, अत्यंत जबरदस्त फटका आहे. आणि पॉइंट आणि गलीच्या दिशेने चेंडू सीमारेषेचा वेध घेताना नक्कीच चेंडू सीमारेखा पार. पाहूया. ओ हो 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 हो, चांगलं क्षेत्रकडे कारण आपण पाहिलं तर आणि नक्कीच इथं पहिल्या चेंडू होती विकीच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दणदणीत फ्रेंडशिप चौकार. डीजे कॅरी ऑन.
करताना इथे आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता विकीच्या बॅटमधून एक सुंदर आपण स्क्वेअर कट आपण पाहिला कारण गली आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू सीमारेखा पार. पुन्हा एकदा रवीचा पुढचा चेंडू विकीसाठी आपण पाहिलं तर स्टेपाटून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट चिकट घेऊन शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात तिथे मात्र झेल नक्कीच सुटतोय. अर्थात जीवदान मात्र मिळते विकीला कारण कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जितो मॅच क्रिकेटचं हे समीकरण मित्रांनो अतिशय महत्वाचं समीकरण. विकीला मात्र जीवदान मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 78 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 6. अद्यापही पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय आणि आतापर्यंत रवी बुंबक पहिला चेंडू आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि तदनंतर आपण पाहिलं तर विकीने डान्सिंग डाऊन विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय आणि इनसाइड एज होता आणि एक संधी होती इरफानला परंतु झेल सुट्टे जीवदान मात्र मिळत आहे. आणि जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय कारण हे देखील पाहणं गरजेचं. आजच्या सत्रात ज्या फलंदाजांना जीवदान मिळालंय त्या फलंदाजांनी संधीचं सोनं मात्र केलंय. रवी बुंबकचा पुढचा चेंडू आहे स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम फटका लॉंगॉनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकेटला फेक केली होती परंतु सुखरूप क्रीज मध्ये पण पाहतोय. अर्थात हेमंत कदम 6 धावा फलकावरती लागतात. 78 धावांचं एक मोठं टार्गेट आहे मोठं उद्दिष्ट आहे आणि चांगली सुरुवात म्हणावं लागेल विकीच्या माध्यमातून कारण आतापर्यंत 3 चेंडूंचा फेस करताना 6 धावा कुठल्यात अद्याप या षटकातील 3 चेंडूचा केस बाकी आहे. रवी नाईट मोर द विकेट मारा विकीसाठी आहे. इथं आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता पडल्यानंतर दिशा बदलतोय आणि यस यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. थोडासा स्विंग केला जातो चेंडूला पडल्यानंतर दिशा बदलताना देखील आपण पाहिलंय चांगला चेंडू होता डॉट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या पण तर बिनबादचा षटक क्रमांक 1. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 दुपारच्या सत्रात सर्व क्रीडारसिकांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. हो इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कडे खेळण्याचा प्रयत्न होता विकीचा बॅटची कडे घेऊन पुन्हा एकदा पॉईंटच्या पट्ट्यात विकीला मिळते 1 धाव. 11 फायटर साठी देखील मिळते 1 धाव. संघटित स्थिती पण पाहिली तर 7 विदाउट लॉस प्रोग्रेस फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 बिनबाद 7. 78 धावांचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. साखळी पद्धतीची स्पर्धा आहे आणि प्रत्येक सामना डू ऑर डाय जिंका किंवा मरा करणं 2-2 गुणांसाठी चाललेली लढत आपण पाहतोय मैदानाच्या मध्यभागी फ्रेंडशिप ट्रॉफी 2022. हो हेमंत कदम पुन्हा आपण पाहिलं तर हो इथं मात्र विकीचा कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही आहे. क्रिकेटमध्ये जर धाव पूर्ण करायची असेल तर दोघांना पळावं लागतं. जेव्हा एकटा पळतो एकटा थांबतो तेव्हा अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होताना आपण पाहतो. जेव्हा एखादी दोन्ही ट्रेन एका पटरीवर येतात अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होताना आपण पाहतोय. परतावं लागतं. हेमंत कदम बॅक टू द पॅव्हलियन. डीजे कॅरी ऑन. आपण पाहिलं तर नक्कीच थर्डमॅनच्या पट्ट्यात जाणारा चेंडू होता. विकीकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही. हेमंत नॉन स्ट्राईक एंडला रन धावण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु परतावर लागतंय दुर्दैवीरित्या बॅक टू द पॅव्हलियन. हेमंत शून्यावरती बाद झालाय. इथे पण पाहिले तर पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 7. नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला वेणूने सुंदर गोलंदाजी केली होती. आपण पाहिलं तर 11 फायटर करून एकमेव असा गोलंदाज आहे त्याने फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. नियंत्रित टप्प्यात गोलंदाजी केली होती. इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं देखील संपतंय. अद्यापही 24 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 71 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 71 धावा. एक मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक आक्रमण करावं लागेल. आपल्याला वाटले तर आक्रमण करावं लागेल. एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल. 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल. जर का सामना जिंकायचा असेल तर बोथ एंड तुटून पडावा लागेल. इथं मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मुन्ना. कोट्यातील पहिलं संगमरावर पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकीसाठी क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडूला आपण पाहतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मुन्ना. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 दुपारच्या सत्रात सर्व खेळाडूंचं व्यासपीठावर उपस्थित मान्यवरचं हार्दिक स्वागत. इथं आपण पाहिलं तर अर्थातच फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. कव्हरच्या पट्ट्यात एक सोपा झेल टिपला जातोय. परतावा लागतोय. विकी नरळकर देखील बाद. धक्का क्रमांक 2 विकेट गिरता
आपण पाहिलं तर 7 आणि घात 17 आणि खतरा हे क्रिकेटमध्ये दोन असे आकडे आहेत ज्याच्यावरती प्रत्येक वेळा आपण फलंदाज बाद होताना पाहतो आणि इथं पण तसेच चित्र देखील आपण पाहतोय. 7 या धावसंख्येवरती संघाला बसलेला अर्थातच दुसरा धक्का आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू होता आणि कव्हरच्या पट्ट्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका होता. प्रॉपर टायमिंग मात्र होत नाहीये. फलंदाज बाद. अजय फलंदाजी मार्कवर सज्ज आपण पाहतोय. अजय मैदानात जाताना आपण पाहतो. अजय तांबट मित्रांनो आपण पाहिलं तर 11 फायटर आणि अर्थातच आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. कालच्या सत्रात देखील जबरदस्त खेळ आपण पाहिला. आजच्या सत्रात देखील आपण पाहिलं तर रोशनी 11च्या माध्यमातून केदार सिंगांची मनं जिंकली जात आहेत. अक्षय पवार त्यानंतर आपण पाहिलं तर आक्रमक फलंदाजी पिंटू परचाची देखील आपण पाहिली होती. 7 धावसंख्येवरती आपण 2 गडी बाद 7 धावसंख्या पुन्हा एकदा मुन्ना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि अर्थातच थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडासा बदल केला जातोय. शॉर्ट थर्डमॅनच्या पट्ट्यात आपण पाहतोय अर्थातच पिंटू परचा. शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात इरफानला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अर्थात मुन्ना कोट्यातील पहिलं संघामार्फत दुसरं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती बाद केलं तर विकीला लेफ्ट राऊंड विकेटचा मारा आहे. ओहो काय जबरदस्त चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट चेंडूने सांगता मात्र होते. स्थिती पण पाहिली 58 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 7. ज्या प्रकारे धावांचा पाठलाग करताना इथे मात्र स्ट्रगल करावा लागतं 11 फायटर संघाला, कारण हेमंत स्वस्तात बाद झाला होता, शून्यावरती बाद झाला होता. विकी ज्या प्रकारची सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता, इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर मात्र विकीला बाद केलं होतं ह्याच मुन्नाने आपल्या पहिल्या चेंडूवरती. मुन्नाचा पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. इथे मात्र आकुट टप्प्यातला चेंडू आहे. कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडूला ढकललं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात काय सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि अर्थात ओव्हरथ्रो देखील आहे. आणि आपण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिली तर 78 धावांचा पाठलाग करताना 2 गडी बाद 9 धावा फलकावरती लागत आहेत. यानंतरचा नाणेफेक देखील झालाय. TWG गुहागर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि TWG गुहागर संघ आपणास विनंती करतो मित्रांनो, हा सामना संपल्यास लगेच मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू. आणि अर्थातच मुन्नाचा पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड विकेटचा मारा असणाऱ्या वेणूसाठी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्करचा चेंडू होता. कव्हरच्या पट्ट्यात एक चांगला फटका अलॉंग द कार्पेट फटका आपण पाहतोय. इथे सिंगल डबल्सने फरक पडणार नाहीये प्रतिस्पर्धी संघ रोशनी 11 संघाला. जर सामना जिंकायचा असेल 11 फायटरला तर आक्रमण करावं लागेल, कारण साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. तुम्ही धावा आणि चेंडूचं जितकं अंतर कमी केलं तुम्हाला पुढच्या मॅचसाठी बेनिफिट असणार आहे, कारण इथे आपण पाहिलं तर साखळी पद्धतीची स्पर्धा आहे आणि इथे कोण किती धावांनी जिंकलं हरलं याची गोळाबेरीज केली जाते. रन रेट काढला जातो, कारण साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. रन रेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर मुन्ना लेफ्ट राऊंड विकेटचा मारा आहे. हो चांगला फटका आहे. मनगटाचा वापर केला. चेंडूला दिशा दिली. डीप काव कोणाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत दणदणीत फ्रेंडशिप चौकार लीज आहे. आणि चौकार आणि संघट तिथे पण पाहिली तर षटक क्रमांक 2 गडी बाद 14. आणि आपण पाहिलं तर अर्थातच ज्या प्रकारचा पायामध्ये चेंडू टाकला होता अप्रतिम फटका होता. बनगटाचा वापर केलाय. फ्लिक केला चेंडूला, दिशा दिले, गतीचा वापर केलाय. मुन्नाचा पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू मिस टाइम फटका आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अर्थात फाईन लेगच्या पट्ट्यात चांगलं कव्हर केलं जातंय, कारण अर्थात इथे फास्ट आउटफील्ड आहे. ऐतिहासिक कोणत्याला मैदानात मित्रांनो जेव्हा जेव्हा चेंडूने क्षेत्ररक्षकाला बीट केले ना तेव्हा तेव्हा सीमारेषेचा वेध घेताना आपण पाहतोय. इथे मात्र 2 षटके संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 7.50च्या सरासरीने 15 धावा फलकावरती लागतात. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय तोपर्यंत मी इथेच थांबतोय. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. असा गेलो आणि असा आलो. आपण पाहिलं तर 15 धावा फलकावरती लागतात. 2 गडी बाद 15.
अजय खेळतो वैयक्तिक 1 चौकारच्या मदतीने 5 या धावसंख्येवरती, तर वेणू खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्ये. 18 चेंडूनी 63 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं तर 20.30 ची सरासरी राखणं नितांत गरजेचं आहे. आक्रमण करावं लागेल, तुटून पडावं लागेल. रवी भुंबक कोट्यातील पहिलं, कोट्यातील दुसरं आणि मित्रांनो संघामार्फत 3रं षटक आहे. कारण पॉवर प्लेची 2 षटकं संपतात, क्षेत्र अर्थातच पांगवलं जातंय. इथे आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, नंतर डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू आहे, लॉंग ऑनला आहे. नंतर सर्कलमध्ये आपण पाहिलं तर मिड ऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, नंतर पॉईंटच्या पट्ट्यात एक खेळाडू, शॉर्ट थर्डमॅनला पिंटू परचा. रवीचा चेंडू पण पाहता आकुट टप्प्याचा चेंडूचा पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जबरदस्त झेल टिपला. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, दॅट शुड बी टेकन. विकेट घेता हुआ आणि पण पाहिलं तर आता तर ज्या प्रकारची फलंदाजी 11 फायटर कडून होताना आपण पाहतोय, प्रत्येक फलंदाजाला तू चल मैं आया अशी स्थिती आपण पाहतोय 11 फायटर संघाची. आणि वैयक्तिक त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहिला तर मोबाईलच्या आकड्याचा 7.03 अशी धावसंख्या वैयक्तिक आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूची. म्हणजे ते स्ट्रगल करताना आपण पाहतो, कारण मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मोठे गोलंदाज देखील समोर आहे आणि इथे मात्र आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा रवीचा पुढचा चेंडू आहे. हो, इथं आपण पाहिलं तर ब्लॉक होल मधला चेंडू होता, खोदून काढला चेंडूला, लॉंगॉनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि मित्रांनो, मुंबईचे जे जे खेळाडू आपण ऐतिहासिक पोन तलावरती जेव्हा जेव्हा पाहिलं ना, तेव्हा नुसतं फलंदाजी आणि गोलंदाजी नव्हे तर ह्या खेळाडूंकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण ह्यांची रनिंग बिटवीन द विकेट आणि ह्यांचं क्षेत्ररक्षण असताना मित्रांनो अत्यंत कमालीचं असतं. म्हणूनच त्यांना मोठे खेळाडू का म्हणतात हे देखील सिद्ध करून दाखवले. नुसती गोलंदाजी फलंदाजी नव्हे, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांच्याकडून आपण पाहत असतो. धावसंख्या 16. हो हो, काय जबरदस्त चेंडू हाताळलाय, ब्लॉक होल मध्ये टाकलाय चेंडू होता, ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. आपण पाहिलं तर बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू आहे. अर्थात धावसंख्या 1 ने देखील वाढते. स्थिती पण पाहिली तर 17 म्हणजे देखील खतरा मानला जातो क्रिकेटमध्ये. पाहूया काय घडतंय, कारण 78 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 आणि 3 गडी बाद 17. इथं आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला राजाला आपण पाहतो, ज्याने एका धावेने खातं मात्र उघडलंय. वेणू दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर खेळते वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. रवी बुंबक कोट्यातील दुसरं संघामार्फत त्याचं हे 3रं षटक आहे. पुढचा चेंडू मुहूर्त विकेटचा मारा वेणूसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू अप्रतिम पुढचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. छत्रपतींचा छावा वेणूच्या बॅटमधून निघतात. उत्तुंग 6 धावा. डीज कॅरी ऑन डीज. तेवीस धावा फलकावरती लागतात मित्रांनो. षटकारांनी चेंडू आणि धावातलं अंतर मात्र कमी केलं जात आहे, तरी पण अंतर कमी होत नाही, कारण अद्यापही आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू रवी ऑर द विकेटचा मारा पुन्हा एकदा वेणूसाठी. आपण पाहिलं तर एक चांगला फटका आहे, लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडूला उचललं जात आहे. दरम्यान 1 धाव मात्र मिळते. स्थिती पण पाहिली तर 24 धावा फलकावरती लागतात 78 धावांचा पाठलाग करताना. आणि आता त्याचा आमच्या समोर प्राइज देखील ऑन होत आहे. स्ट्राईकवर्सना राजा खतूसाठी त्यांचे मित्र स्वप्नील नार्वेकर यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आमच्या या फ्रेंडशिप ट्रॉफीच्या माध्यमातून देखील हे पारितोषिक ऑन असणार आहे मित्रांनो. रवी बुंबकचा पुढचा चेंडू आहे. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. पुन्हा एकदा चेंडू ढकलल्या लॉंगॉनच्या पट्ट्यात. सेन्सेबल क्रिकेट आपण पाहतोय. सेन्सेबल क्रिकेट नाही तर आक्रमण करावं लागेल, तुटून पडावं लागेल, 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल, ऍक्सिलेटर वाढवावं लागेल. 3रं षटक देखील संपत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 78 धावांचा पाठलाग करतात. 3 गडी बाद 25 धावा. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 डे 2 अर्थात आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या सत्रामध्ये देखील एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहतोय. आणि उद्याचं सत्र देखील अत्यंत भरीव असणार आहे. उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे. क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि अंतिम महामुकाबला ह्याच ऐतिहासिक मैदानावरती तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने
ऐतिहासिक पोनतला मैदानावरती खेळवला जाईल आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण या स्पर्धेचा कोणता संघ फ्रेंडशिप ट्रॉफी 2022चा मानकरी ठरतो हे देखील पाहण्याची अत्यंत नितांत गरज आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, इथे मात्र दिशा दिले. नक्कीच स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू उचलला जातोय. स्थिती पण पाहिली तर 78 धाबांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 4 26 धाबा पालकरते लागतात. 52 धाबांची गरज आहे. 11 चेंडू आणि 52 धाबा. दिल्ली अभी बहुत दूर आहे. आक्रमण करावं लागेल. स्ट्राईकवर आहे वेणू. हो, इथं मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. चेंडू जाते पुण्याचा डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेखा पार खणखणीत दणदणीत फ्रेंडशिप चौकार डी दे. इथं पण पाहिलं तर विशालचा पुढचा चेंडू अर्थातच वेणूसाठी. ओहो, इथं आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर वेणूला वाटलं होतं अर्थातच स्क्वेअर चेंडू असणार आहे, परंतु काय चेंडूला स्विंग केलं. चेंडू आपण पाहिलं तर एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर ज्या प्रकारची दिशा बदलली आहे, काटा बदललाय, प्रभावी चेंडू आहे. डॉट चेंडू. इथं पण पाहिलं तर पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो, इथं मात्र सुंदर फटका आहे. पुन्हा एकदा चेंडूला ढकललं डीप इन विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमारेखा पार खणखणीत दणदणीत चौकार डीजे. चेंडू आणि धावाचं अंतर कोणी खेळाडू जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारेल तर रुद्र अकॅडमीचे राज चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. कारण आपण पाहिलं तर हा सामना देखील राज चव्हाण क्रीडा रसिकांमधून या सामन्याचा आनंद घेतात आणि आमच्यापर्यंत माहिती येते की जो एलियन फायटरचा खेळाडू बॅक टू बॅक 3 षटकार मारेल त्या षटकारासाठी त्या खेळाडूसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट यॉर्कर एक प्रभावी चेंडू आहे. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. स्थिती पण पाहिली तर 78 धावांचा पाठलाग करताना 34 धाबा पालकावरती लागतायत. अद्याप पण पाहिलं तर ज्या प्रकारची गोलंदाजी सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी पण पाहतोय. म्हणजे रवी बुंबकने ज्या प्रकारची सुरुवात केली होती, विकी नरळकरने आक्रमण केलं होतं. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा घेताना असं वाटलं होतं की सामन्यामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र बोलबोल आपण पाहिलं होतं फक्त आणि फक्त गोलंदाजाचा. इथे मात्र 4थं षटक संपल्याची देखील खूण करतात पंच मिलिंद केळकर आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 78 धावांचा पाठलाग करताना केवळ 34 धावा पालकावरती लागतात. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एकदा आणि यानंतरचा होणारा सामना TWC गुहागर आणि विरुद्ध आपण पाहिला तर अर्थातच आई बाजाळी माणगाव. TWC गुहागर संघ आपणास विनंती करतो हे षटक संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या मित्रांनो, कारण आजच्या सत्रामध्ये आम्हाला क्वार्टर फायनल खेळवायचं आहे, त्या दृष्टीने सहकार्य करा. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय ओमकार तावडे आणि इथं पण पाहिलं स्ट्राईकवर राजा एक आक्रमक फलंदाज आहे. इथं मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांची गरज आहे. हो, बॅट चिकट घेऊन टर्नमॅनच्या पट्ट्यात पिंटू परचा एक चांगलं क्षेत्रक्षण पण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती पण पाहिली तर अर्थात 35 लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस नाव 5th अँड लास्ट ओव्हर. शेवटचे 5 चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी तब्बल 43 धावांची गरज आहे. एकतर्फी लढत आपण पाहतोय, कारण रोशनी 11 संघाकडून गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व गोष्टीमध्ये या संघाने आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली. इथं मात्र अप्रतिम फटका आहे. वेणूच्या बॅट मधून निघालेला डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अप्रतिम उत्तुंग षटकार आहे. फ्रेंडशिप षटकार आपण येतोय. वेणू मात्र एका बाजूने चेंडूने धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय. या षटकाराने आपण पाहिलं तर धावसंख्या 41. वेणू 12 चेंडू 2 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळतोय. एक हाती लढत देण्याचा आपण पाहिलं तर प्रयत्न असतोय तो इथे मात्र वेणूचा
आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करताना ज्या प्रकारची 62 धावांची खेळी केली होती अक्षय पवारने, त्याला मात्र थोडंसं प्रत्युत्तर दिले जाते वेडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा चेंडूला खोदून काढलाय, आता चेंडूला ढकलले, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणता प्रयत्न नाहीये. धावसंख्या 1 निवडते. 42 42 धावा फलकावरती लागतायत. षटक क्रमांक 5 फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मधील यानंतर 5वी लढत मित्रांनो आपल्या भेटीसाठी येते. TWC गुहागर संघाने नाणेफेक जिंकलाय. शेवटचे 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. TWC गुहागर संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहा. राजाच्या बॅटमधून मात्र आक्रमक फटके येताना आपण पाहत नाही, कारण एक आक्रमक फलंदाज आहे. सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 43 43 धावा फलकावरती लागतात. शेवटचं षटक आहे आणि अर्थातच आपण पाहिलं तर ज्या प्रकारच्या या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, म्हणजे जवळजवळ सामना हा रोशनी 11 संघाने जिंकलाय. कारण मिलिंद केळकर निर्णय द्या आमच्यापर्यंत प्लीज. कारण आपण पाहिलं तर साखळी पद्धतीची स्पर्धा आहे. एका एका धावेला सोन्याचं मोल, सोन्याचं किंमत आहे. कारण मित्रांनो सामने जेव्हा बरोबरी सुटतात ना, तेव्हा ह्या धावांचा विचार केला जातो. आपण किती धावांनी हरलो, आपण किती धावांनी जिंकलो. कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. साखळी पद्धत म्हणजे धावांचं क्रिकेट आहे. व्हेरी मच. अर्थातच आपण पाहतो फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 आणि नुकत्याच झालेल्या लढतीमध्ये एकतर्फी लढत आपण पाहिली. अर्थात रोशनी 11 विरुद्ध 11 फायटर आणि प्रथम फलंदाजी करताना ज्याने क्रीडा रसिकांची मनं जिंकली, आक्रमक फलंदाजी केली आणि फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मध्ये आपण पाहिलं तर आज